ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना शासनाकडून जारी करण्यात आली आहे। समुद्रातील मासळीच्या प्रजनन उत्पादन काळाचे संरक्षण करण्यासाठी तसेच पावसाळ्यातील धोकादायक हवामानामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी शासनाने यंदा 1 जून ते 31 जुलै या कालावधीत समुद्रातील पावसाळी मासेमारीवर बंदी लागू केली आहे। ठाणे पालघर विभागाचे मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त तांत्रिक दिनेश पाटील यांनी ही अधिकृत माहिती दिली। दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात समुद्रातील अनेक मासळी प्रजातींचा प्रजनन हंगाम सुरू असतो। या काळात मासेमारी सुरू राहिल्यास मासळीच्या नैसर्गिक वाढीवर परिणाम होतो। त्यामुळे समुद्रातील मासळीचा साठा टिकवून ठेवण्यासाठी आणि भविष्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी ही बंदी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। मत्स्य व्यवसाय विभागाच्या आदेशानुसार ही बंदी सर्व प्रकारच्या यंत्रचलित आणि यांत्रिक मासेमारी नौकांवर लागू राहणार आहे। मात्र पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यंत्रचलित नौकांना या बंदीतून सवलत देण्यात आली आहे। सध्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यांत्रिक नौकांनी 31 मे पूर्वी बंदरात परतणे बंधनकारक करण्यात आले आहे। 1 जून किंवा त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मासळी उतरवण्यास परवानगी दिली जाणार नाही। तसेच राज्याच्या किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांच्या बाहेरील खोल समुद्रात जाणाऱ्या नौकांना केंद्र शासनाने स्वतंत्र नियम व मार्गदर्शन सूचना लागू राहतात। प्रशासनाने सर्व मच्छीमार सहकारी संस्था, नौका मालक आणि मच्छीमारांना या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे। बंदीच्या काळात जर कोणतीही यांत्रिक नौका बेकायदेशीर मासेमारी करताना आढळली तर संबंधित नौका, मासेमारी साहित्य आणि पकडलेली मासळी जप्त करण्यात येणार असून महाराष्ट्र सागरी मासेमारी नियम अधिनियमानुसार कठोर कारवाई केली जाईल। याशिवाय बंदीच्या कालावधीत नियमांचे उल्लंघन करून समुद्रात गेलेल्या नौकेला अपघात झाल्यास शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत किंवा नुकसान भरपाई दिली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे। मत्स्य व्यवसाय विभागाने सर्व मच्छीमारांना प्रशासनाला सहकार्य करून सुरक्षितता आणि समुद्र संपत्तीचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे। समुद्रातील मासळीचे संवर्धन आणि मच्छीमारांची सुरक्षितता ही शासनाची प्राथमिकता आहे। नियमांचे पालन करा, सुरक्षित राहा आणि समृद्ध संपत्ती वाचवा। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।